पॅशन सलॉनमध्ये नेमके कुठले फेशियल होतात. प्रत्येक स्किनसाठी आम्ही फेशियल आमच्याकडे आहे, प्रत्येक स्किनच्या प्रॉब्लेमसाठी आमच्याकडे फेशियल आहे. आता ह्या पिगमेंटेशन आल्यानंतर त्याला कमी कसं करायचं ह्याच्यावरती पण आपण हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ पॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ अँड डिरेक्टर ऑफ पॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. सध्या आपण जे व्हिडिओज बनवतो आहे की पॅशन सलॉनमध्ये नेमके कुठले फेशियल होतात. आमच्याकडे म्हणजे मी एक प्राऊड फील करून सांगतो की आमच्याकडे बेस्ट ऑफ द बेस्ट फेशियल्स आहेत, बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोडक्ट्स आहेत अँड द रिझल्ट्स व्हॉट यू गेट आर द बेस्ट ऑफ द बेस्ट. त्याच्यामुळे प्रत्येक स्किनसाठी आम्ही फेशियल आमच्याकडे आहे, प्रत्येक स्किनच्या प्रॉब्लेमसाठी आमच्याकडे फेशियल आहे. आता मागच्या एपिसोडमध्ये आपण ॲक्नेक्सवरती बोललो की ॲक्नेक्स म्हणजे पिंपल स्किनसाठी किंवा ज्यांच्या स्किनला खूप ॲक्ने आहे, ज्यांच्या स्किनला खूप ओपन पोर्स आहेत, ब्लॅक हेड्स आहेत, व्हाईट हेड्स आहेत, पिंपल्सचा खूप प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्यासाठी ते स्पेशल फेशियल होतं. आजचं आपण दुसरं कन्सर्न एक बघणार आहोत, दॅट इज पिगमेंटेशन. तर पिगमेंटेशनसाठी डिपिगमेंटन म्हणून एक फेशियल येतं लोटसचं, खूप वर्षापासूनचं फेशियल आहे विथ व्हेरी गुड रिझल्ट्स. त्यामुळे पिगमेंटेशन हा प्रॉब्लेम भरपूर लोकांना आजकाल आम्ही बघतोय. पिगमेंटेशन येण्याचं कारण पण आपण मागच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे की पिगमेंटेशन इज बिकॉज ऑफ डिहायड्रेशन इज बिकॉज ऑफ लॉट मेनी थिंग्स. म्हणजे पाणी कमी पिणं, पोस्ट प्रेग्नन्सी पिगमेंटेशन येतं, किंवा तुम्हाला बॉडी म्हणजे जास्ती AC मध्ये बसून सुद्धा पिगमेंटेशन होतं. म्हणजे थोडक्यात पाणी बॉडीमध्ये जेव्हा कमी होत जातं, हायड्रेशन जेव्हा बॉडीमध्ये कमी होतं, त्याच्यामुळे तुम्हाला पिगमेंटेशन होतं. आता ह्या पिगमेंटेशन आल्यानंतर त्याला कमी कसं करायचं ह्याच्यावरती पण आपण होम केअर वगैरे सगळ्याच्या बाबतीत बोललेलो आहोत. पण जेव्हा सलॉनमध्ये जायचा वेळ येते किंवा जेव्हा त्याच्यावरती ट्रीटमेंट करायची वेळ येते, त्यासाठी दिस इज द व्हेरी 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 गुड फेशियल. आता बेसिकली हे फेशियल जे बनवलेलं आहे, तर दे हॅव यूज मॅक्सिमम ऑल द इन्ग्रेडियंट्स विच आर हेल्पफुल टू लाईटन द स्किन टोन. मग एक्झाम्पल पपया एक्स्ट्रॅक्ट यूज केलेला आहे त्यांनी, व्हाईट टर्मरिक यूज केलेला आहे त्यांनी, त्याच्यानंतर बेअरबेरी एक्स्ट्रॅक्ट त्यांनी यूज केलेला आहे, असा राईस ब्रॅन यूज केलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट्स त्यांनी यूज केलेले आहेत की जे स्किनला लाईटन करतील किंवा जे स्किनला मेलॅनिन प्रोड्यूस जेवढं जास्ती होतं एका स्पेसिफिक जागेवरती, तर ते कमी करायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी आहेत. प्लस ह्याच्यामध्ये बाकीचे पण आहेत. ॲलोवेरा आहे की ज्याच्याने हायड्रेशन तुम्हाला चांगलं मिळतं. म्हणजे सगळ्याचे एक्स्ट्रॅक्ट्स त्यांनी काढून, डायरेक्टली ॲलोवेरा यूज नाही केलं की डायरेक्टली हळद यूज नाही केलेली आहे, पण त्या प्रत्येकाचे एक्स्ट्रॅक्ट त्यांनी केलेले आहेत, एक्स्ट्रॅक्ट यूज केलेले आहेत. एक्स्ट्रॅक्ट इज लाईक लायफोसेल. मग त्याच्या आत मला जो आपण लायफोसेल म्हणतो की त्याच्यामुळे त्या एक्स्ट्रॅक्ट स्किनच्या आतपर्यंत जाऊन त्याच्यावरती काम करतो. आता बेसिकली काय होतं की हे जे सगळे फेशियल्स बनलेले आहेत, दे आर फ्रॉम द हेल्प ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. आता नॅनो टेक्नॉलॉजी अशी आहे की ह्याची प्रत्येक प्रोडक्टची मॉलिक्युलर साईज त्यांनी एवढी छोटी बनवलेली आहे की ते तुमच्या स्किनच्या डर्मिसपर्यंत इझिली पेनिट्रेट करू शकतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट त्याच्यामुळे चांगला मिळतो. आता बघा, बेसिक आपण काही फेशियल करतो त्याच्यामुळे आपल्याला फक्त वरवर रिझल्ट मिळतो, एक्सटर्नल रिझल्ट मिळतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला अगदी डर्मिसपर्यंत जाऊन तुमच्या पिगमेंटेशनला हळूहळू क्लिअर करायचं काम हे फेशियल करतं. फेशियल इज व्हेरी नाईस. फेशियलमध्ये तुम्हाला प्रॉपरली डेड स्किन पण तुमची निघते, प्लस तुमचे स्किन लाईटनिंग होतं, तुमच्या स्किनला नरिशमेंट मिळते, तुमच्या स्किनला हायड्रेशन मिळतं, तुमच्या स्किनला मॉइश्चर बॅलन्स होतो तुमच्या स्किनमध्ये. त्यामुळे कुठेही स्किनला प्रॉब्लेम होत नाही, स्किन एकदम सपल होते आणि यू गेट व्हेरी 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 गुड रिझल्ट. फक्त अजून एक मी मागच्या वेळेला जशी बोलत होती की ह्याला रेग्युलर तुम्हाला हे फेशियल करत राहणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा 6-1 महिने फेशियल करा किंवा 6-1 सेटिंग्स घ्याल, तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगल्यापैकी दिसायला लागतो. म्हणजे पिगमेंटेशन अशी गोष्ट आहे की तुम्ही एकदा लावलं आणि पटकन गेलं असं बेसिकली होतच नाही कोणी. तुम्ही कुठलीही ॲलोपॅथी ट्रीटमेंट केलीत किंवा तुम्ही कुठलीही औषधं घ्यायला चालू केली पिगमेंटेशनवरती, तरी तुम्हाला तात्पुरता रिझल्ट मिळेल. पण विथ धिस फेशियल्स किंवा मी जे होम केअर तुम्हाला सांगितलेले आहेत की तुमच्या किचनमधल्या ज्या गोष्टी तुम्हाला मी यूज करायला सांगितलेल्या आहेत मागच्या वेळेला, तर त्या तुम्ही नक्कीच यूज करा. त्याच्याने तुम्हाला लॉंग टर्मसाठी रिझल्ट मिळतील. म्हणजे तुम्हाला परमनंटली तुमचं पिगमेंटेशन कमी व्हायला सुरुवात होतं. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या कोणाला पिगमेंटेशन असेल, तुम्हाला असेल की तुमच्या फ्रेंड्समध्ये कोणाला असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. आणि तुम्हाला जरी असेल तरी तुम्ही नक्की येऊन सलॉनमध्ये भेटा. आमच्याकडे पहिलं आम्ही फ्री कन्सल्टेशन करतो आणि मगच तुम्हाला रेकमेंड करतो की नक्की तुम्हाला कुठलं फेशियल करायला पाहिजे आणि काय फेशियल करायला पाहिजे. त्याच्यामुळे ज्याला कोणाला पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे ते नक्की या आणि हे फेशियल करा. आणि प्लस तुम्हाला जर असेच व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तुम्ही शेअर पण केलं तरी चालेल. म्हणजे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्समध्ये त्यांना कोणाला हे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांना पण हे व्हिडिओज त्यांच्यापर्यंत पण पोहोचतील. आणि प्लस Instagram ID पण मी मेन्शन केला आहे, तर त्याला पण नक्की तुम्ही फॉलो करा. म्हणजे जेणेकरून छोटे व्हिडिओज ह्याच्याबद्दल जे आम्ही बनवतो ते पण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. थँक्यू व्हेरी मच.